नमस्कार श्रोते हो. गुरुपौर्णिमेनिमित्त जर आपल्याला गुरु म्हणजे काय हे नक्की जाणून घ्यायचं असेल, तर श्री समर्थ रामदास स्वामींच्या श्रीमद दासबोधातील एक ओवी मला आठवते. "पोढून शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, तोची गुरु माहेर अनाथाचे." अनाथच आहोत ना आपण सर्व. जर आपल्याला कोणी समजवायला, उपजवायला, सांगायला कुणीच नसेल तर आपली आई, ती आपली पहिली गुरु. तिने आपल्याला जगायला शिकवलं, पुढे वाढायला शिकवलं. त्यानंतर दुसरे गुरु म्हणजे आपले बाबा. आयुष्याचं प्रत्येक पाऊल उचलताना त्यांचा आधार आपल्याला जाणवला. तसंच आजपर्यंत आपल्या आयुष्याच्या ह्या जर्नीमध्ये जो जो आपल्याला जोडला गेला, त्याच्याकडून आपण काही ना काहीतरी शिकलो. भले ते डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो. मग ते नुसतं श्रवणाने किंवा अभ्यासाने आणि तेही नसेल तर अनुभवाने तर आपल्याला नक्की शिकवलं. चला तर मग त्या प्रत्येक गुरूंचे आभार व्यक्त करूया, जेणेकरून आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी मदत केली आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि. याचबरोबर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या, व्यास पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.